नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजपर्यंतचा सगळ्यात सॅड असा ट्विस्ट आला आहे. तर प्रेक्षकांनो, या मालिकेच्या इतिहासातला आजचा हा जो भाग आहे ना, सगळ्यात जास्त इमोशनल होता, खूप सॅड होता. असं काहीतरी घडलं आहे ज्याच्यावरती कोणाचाच विश्वास बसणार नाही. खूप वाईट असं घडलं आहे. मग नेमकं असं घडलं आहे तरी काय? तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अर्णवचे वडील जे आहेत ना, रमाकांत राजे शिर्के यांचा मृत्यू झाला आहे. वल्लरी आणि उदयकांत यांनी मिळून रमाकांतचा खून केला आहे. रमाकांत हा अर्णवला वल्लरी आणि उदयकांतबद्दलचं सगळं सत्य सांगण्यासाठी या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला होता. आणि अर्णवला तो काही सांगणार इतक्यात उदयकांतने चक्क त्याला विषारी इंजेक्शन दिलं आणि या विषारी इंजेक्शनमुळे अर्णवला काही सांगण्याआधीच रमाकांतने जीव सोडला आहे. हो प्रेक्षकांनो, आता आपल्याला रमाकांत ह्या मालिकेमध्ये बघायला नाही मिळणार, परंतु शेवटच्या क्षणी अर्णव त्याला बाबा म्हणाला होता आणि अर्णवच्या मांडीवरच रमाकांतने जीव सोडला. तर प्रेक्षकांनो, हा एपिसोड जो आहे ना, खूपच जास्त इमोशनल होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ना, अँकर जी ही सगळ्यांना सांगते तर F&F म्हणजेच फूड अँड फॅशन या ग्लोबल चॅम्पियनशिपचं आज फायनल होतं आणि आज सगळ्यांना मी सांगणार आहे की ही स्पर्धा कोण जिंकलं आहे. आज तुम्हाला मी जास्त वाट नाही पाहायला लावणार. आता मी लवकरच सांगणारे, डिक्लेअर करणारे की ही कॉम्पिटिशन कोण जिंकलं आहे आणि कोणाला 100 कोटी रुपयांचं इंटरनॅशनल बिझनेस कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. एनी केसेस तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? सगळ्यात आधी आता वल्लरी जोरात ओरडते की आकाश टेक्स्टाईल्स. आकाश आणि नम्रता काही लोक ओरडतात की सात्विक फॅशन, ईश्वरी आणि अर्णव. आता हा सगळा गोंधळ असा सुरू असतो. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. जी म्हणते वेट अ मिनिट, थांबा, मी तुम्हाला अजून जास्त वेळ वाट पाहायला नाही लावणार आहे. तर मी आता तुम्हाला सांगते की F&F ग्लोबल चॅम्पियनशिप या स्पर्धेचे विनर आहेत सात्विक फॅशन, अर्णव आणि ईश्वरी. अर्णव राजे शिर्के. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूपच जास्त आनंद होतो. आजी, मामा, अंजली सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. आकाश खूप खुश होतो, पण नम्रता, सौदामिनी आणि वल्लरी या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. सगळेजण उभे राहून ईश्वरी आणि अर्णवसाठी टाळ्या वाजवत असतात. अर्णव हा पुढे येतो. सगळेजण त्याला मिठी मारतात, त्याचं अभिनंदन करतात. नम्रता ही खोटं चेहऱ्यावरती हसू आणण्याचा प्रयत्न करत असते. वल्लरीच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता 12 नाही तर 24 वाजलेले असतात. आजी, अंजली ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण जिंकलेले असतात. तिथे उपस्थित असलेले सगळे फॅन्स, सगळे पत्रकार, सगळे दर्शक जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. ईश्वरी आणि अर्णवचा विजय व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा होती आणि शेवटी ते घडलंय. हे दोघं स्पर्धा जिंकलेले असतात. मामीसुद्धा नाईलाजाने अर्णवला हँडशेक करते, त्याचं अभिनंदन करते, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख हे स्पष्ट दिसत असतं. ईश्वरीने अर्णव मात्र हे दोघंजणं खूप खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असा ओसंडून वाहत असतो. असंख्य अडचणींचा सामना करून शेवटी त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे. म्हणजेच सात्विक फॅशन आता त्यांचीच राहणार. सौदामिनी त्यांच्याकडून ही कंपनी हिरावून घेऊ शकणार नाही. इकडे रमाकांत हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो. या गाडीवाल्याला सांगतो की दादा इथेच थांबवा. रमाकांत गाडीतून आता खाली उतरतो, गाडीवाल्याला थँक्यू म्हणतो आणि ऑडिटोरियमकडे धावत पळत जात असतो. आणि त्याच वेळेस उदयकांतसुद्धा मोटरसायकलवरती या ठिकाणी पोहोचतो. तो सुद्धा बाईकवरून खाली उतरतो आणि लगेचच रमाकांतचा पाठलाग करतो. रमाकांत पुढे आणि उदयकांत त्याच्या मागे. रमाकांत हा मुख्य ऑडिटोरियममध्ये जाणारच इतक्यात सिक्युरिटी गार्ड त्याला अडवतात आणि विचारतात की तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत, तुम्ही कोण आहात? तेवढ्यात तिथे वल्लरी येते. हे सगळं पाहत असते. रमाकांत सांगतो प्लीज मला जाऊ द्या, मला माझ्या मुलाला भेटायचं आहे, मला त्याला भेटणं खूप महत्त्वाचं आहे, मी तुमचे हात जोडतो, प्लीज मला जाऊ द्या. हे सगळं पाहून वल्लरी खूप घाबरते की हा रमाकांत इथपर्यंत पोहोचला.
उदयकांत काय करतोय असा विचार ती करत असते. हे सिक्युरिटी गार्ड विचारतात की कोण तुमचा मुलगा. रमाकांत सांगतो अर्णव राजे शिर्के. सिक्युरिटी गार्ड म्हणतात की सॉरी सर, जा तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात. रमाकांत आता आतमध्ये निघून जातो. वल्लरीला खूप टेन्शन येतं की रमाकांत तर आता आतमध्ये गेलाय, आता तो अर्णवला भेटेल, माझं सगळं सत्य सांगेल, आता काय करायचं अशीच भीती वल्लरीला वाटत असते. आणि इकडे उदयकांत अजूनही या जिन्यावरच असतो. दुसरीकडे या ऑडिटोरियममध्ये सगळेजण ईश्वरी आणि अर्णवचं अभिनंदन करत असतात. आकाश खूपच जास्त खुश असतो, टाळ्या वाजवत असतो. पण या नम्रताच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजलेले असतात. ते म्हणतात ना, खोट्याच्या पदरी नेहमीच निराशाच येते आणि तिने इतकी कटकारस्थाने केली, इतकं खोटं वागली, पण शेवटी ती हरलीच. अशी बाई कधीच जिंकू शकत नाही. अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं खूप खूप खुश असतात आणि स्टेजवरती येतात. आता या दोघांना मुख्य जजेसच्या हस्ते हे पारितोषिक, ट्रॉफी आणि चेक मिळणार असतो. तेवढ्यात अर्णव म्हणतो, सॉरी सर, परंतु हा विजय फक्त आमच्या दोघांचाच नाही आहे, आम्ही दोघे जिंकलो आहोत. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आमची फॅमिली नेहमी आमच्याबरोबर होती, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यामुळे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी माझ्या फॅमिलीला सुद्धा स्टेजवरती बोलवू शकतो का? मला त्यांच्याबरोबरच हा अवॉर्ड घ्यायचा आहे, ही ट्रॉफी घ्यायची आहे. जजेस, अँकर सगळेजण हो म्हणतात आणि मग अर्णव आणि ईश्वरी सगळ्यांना स्टेजवरती बोलवतात. ईश्वरी नम्रताला सुद्धा बोलवते, पण नम्रता काही स्टेजवरती जात नाही. पण मामा, अंजली, आजी हे सगळे ईश्वरी आणि अर्णवबरोबर स्टेजवरती जातात आणि त्यांचं हे सेलिब्रेशन पाहून सौदामिनीचा चेहरा पडलेला असतो. या देवसरेला तर 440चा होल्टचा झटका लागलाय असंच दिसतंय. त्याचा चेहरा खूप छान होतो, एकदम पाहण्यासारखा. मग जजेस आजीच्या हातात ही ट्रॉफी देतात. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतात. या नम्रताच्या चेहऱ्यावरती तर अश्रू असतात, अश्रू, दुःख असतं, पण ती खोटं हसू दाखवते. आणि मग अर्णव आणि ईश्वरीला 100 कोटी रुपयांचा चेक दिला जातो. 100 कोटी रुपयांची इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि ईश्वरी, अर्णवला खूप आनंद होतो. सौदामिनीची मात्र निराशा झालेली असते. आता सात्विक फॅशन आपल्या हातून गेली हे तिला समजलेलं असतं. आकाश जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. हे सगळं नम्रताला सहनच होत नाही. मग ईश्वरी, अर्णव, मामा, अंजली या सगळ्यांचा एक सुंदर फोटो काढला जातो. सगळेजण खूप हॅपी असतात. त्यांचा हा आनंद पाहून सौदामिनी चिडलेली असते. तिचं डोकं दुखू लागतं. आकाश टाळ्या वाजवत असतो, पण नम्रता तशीच भूतासारखी, येड्यासारखी अशी उभी असते. आणि मग त्याच फोटो सेशन होतं त्यांचं सगळ्यांचं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेच एकत्र फोटोज देतात, पोजेस देतात. त्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. जजेसच्या गप्पा सुरू असतात. सगळे आपापल्या गप्पा मारू लागतात. आता स्पर्धा संपलेली असते. विनरसुद्धा डिक्लेअर केलेले असतात. आणि अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, थँक्यू मिस इंदोर, या यशामागे, या विजयामागे तुझा खूप मोलाचा सहभाग आहे, खूप मोलाचा वाटा आहे. तुझ्यामुळेच आज हे सगळं शक्य झालं आहे. हे दोघे एकमेकांकडे असे प्रेमाने पाहत असतात, स्माईल करत असतात. आणि त्याच वेळेस रमाकांत जिन्याने ऑडिटोरियममध्ये येत असतो. पण उदयकांत तिथे पोचतो. वल्लरीसुद्धा उदयकांतच्या मागे मागे येत असते. आता उदयकांतला या सिक्युरिटी गार्डने का नाही अडवलं आणि वल्लरीमुळेच तर आतमध्ये आला असेल असंच दिसतंय. आणि हा उदयकांत चक्क रमाकांतला पकडतो. वल्लरी त्याला सांगते, मार ते इंजेक्शन मार त्याला. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरीची ती जी फॅन असते तिथे येते, परंतु तिने काही पाहीपर्यंत हा जो उदयकांत असतो तो चक्क रमाकांतच्या मानेमध्ये हे विषारी इंजेक्शन असा खुपसून देतो. ही फॅन जोरात ओरडते. आणि या फॅनने उदयकांतला आता पाहिलेलं असतं. रमाकांत उदयकांतला जोरात ढकलून देतो, पण या फॅनने वल्लरीला सुद्धा पाहिलेलं नसतं, फक्त त्यालाच पाहिलेलं असतं. वल्लरी लगेच भिंतीमागे लपून बसते. उदयकांत घाबरतो की मला या मुलीने पाहिलंय, आता या मुलीचं काहीतरी करावं लागेल. पण वल्लरी उदयकांतला म्हणते, अरे तू पळ इथून, पळ लवकर. उदयकांत आणि वल्लरी हे दोघेजण तिथून पळून जातात. ही फॅन खाली उतरून पाहते, परंतु हे दोघे तिथून गायब झालेले असतात. म्हणजे रमाकांतच्या गळ्यामध्ये या उदयकांतने आता इंजेक्शन हे खुपसलेलं हे या मुलीने पाहिलेलं असतं. आणि इकडे रमाकांत ऑडिटोरियमचा दरवाजा उघडतो, आतमध्ये येतो आणि तेवढ्यात ईश्वरी त्याला पाहते. ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की बाबा आले. ईश्वरी अर्णवला सांगते, अर्णव सर, बाबा. अर्णव रमाकांतकडे पाहतो. त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं, पण नेहमीप्रमाणे रमाकांतला पाहून तो तोंड असं वाकडं करतो. ईश्वरी ही अर्णवला आठवण करून देते की सर, आठवतंय का, या स्पर्धेआधी तुम्ही मला एक वादा केला होता की जर तुम्ही स्पर्धा जिंकला तर तुम्ही बाबांना लंचसाठी किंवा डिनरसाठी बाहेर घेऊन जाल, त्यांना सॉरी म्हणाल, थँक्यू म्हणाल आणि
त्यांचा बाबा म्हणून स्वीकार कराल. आता अर्णव हे काही करणार नाही आहे. अर्णव तोंड वाकडं करतो. ईश्वरी म्हणते, प्लीज सर, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना, आणि असं प्रॉमिस मोडायचं नसतं. प्लीज प्लीज प्लीज, हो म्हणा लवकर हो म्हणा. तिची ॲक्टिंग. आणि अर्णव हो म्हणतो. रमाकांत अर्णवकडे पाहत असतो. अर्णवला आणि रमाकांतला एकमेकांकडे पाहताना ईश्वरी खूप खुश होते. रमाकांतच्या डोळ्यात पाणी असतं. खूप प्रयत्नानंतर रमाकांत अर्णवपर्यंत पोहोचलेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, प्लीज सर, तुम्ही सगळ्यांसमोर त्यांना इथे बोलवा ना आणि त्यांची ओळख करून द्या. त्यांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे आपल्या या यशामध्ये. ते तुमचे बाबा आहेत. सर प्लीज त्यांना बोलवा ना, प्लीज सर बोलवा. अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि अर्णव आता असा माईक घेतो आणि सर्वांना सांगतो की हॅलो एव्हरीवन. सगळेजण आता अर्णवकडे पाहत असतात. अर्णव म्हणतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आमच्या या यशामध्ये आमच्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर आहे. मला त्याची ओळख करून द्यायची आहे. तुमच्याशी सगळेजण आता अर्णवकडे असे बघत असतात. अजून रमाकांत आला आहे हे बाकीच्यांना माहिती नसतं कारण. आणि मग अर्णव सगळ्यांना सांगतो, प्लीज वेलकम रमाकांत राजेश शिर्के. आणि हे ऐकून मामा, आजी, अंजली, सौदामिनी, आकाश, नम्रता सगळेजण असे मागे वळून बघतात. आणि रमाकांत या स्पर्धेमध्ये आला आहे हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण रमाकांतसाठी आता टाळ्या वाजवत असतात. रमाकांतला सुद्धा आनंद झालेला असतो. पण रमाकांतच्या मनात एकच विचार असतो की मला अर्णवला सगळं सत्य सांगायचं आहे. वल्लरीने काय केलं आहे ते सांगायचं आहे. रमाकांत खूप जास्त जखमी असतो, थकलेला असतो. इतक्या दिवसांपासून त्याने काही खाल्लं आहे की नाही काय कोणास ठाऊक. त्यात या उदयकांतने त्याच्या मानेत ते विषारी इंजेक्शन खुपसलेलं असतं. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही जा ना, तुम्ही जा पुढे, त्यांना घेऊन या. अर्णव आधी नाही म्हणतो, पण ईश्वरी त्याला पुढे जायला सांगते. अर्णव हा रमाकांत जवळ येतो. तेवढ्यात वल्लरी आतमध्ये येते. ईश्वरी, अर्णव आणि रमाकांत हे तिघं एकत्र आहेत हे पाहून वल्लरीला आता खूप घाम फुटतो. आता मी काही करू शकत नाही. आता रमाकांतने अर्णवला माझं सत्य सांगितलं म्हणजे मी संपले हे तिला समजलेलं असतं. आणि अर्णव हा रमाकांत जवळ येतो आणि म्हणतो, जिंकलोय, आपण जिंकलोय. हे पहा, आपण स्पर्धा जिंकलोय. सात्विक फॅशन मी वाचवलंय बाबा. हे ऐकून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. अर्णवने इतक्या वर्षानंतर रमाकांतला बाबा अशी हाक मारलेली असते. ईश्वरी, आजी, मामा, अंजली या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असा ओसंडून वाहत असतो. आकाश आणि नम्रतासुद्धा खूप खुश असतात. पण वल्लरीला जबरदस्त धक्का बसतो. सौदामिनीसुद्धा तोंड वाकडं करते. वल्लरीला समजतं आता मी गेले 12च्या भावात. आणि रमाकांत खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, चिंटू तू मला बाबा म्हणालास, एवढ्या वर्षानंतर तू मला बाबा म्हणालास. आणि रमाकांत असा खूप रडू लागतो. अर्णवच्या डोळ्यातसुद्धा पाणी असतं, पण अर्णवची त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नसते. ईश्वरी, आजी, अंजली या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असा ओसंडून वाहत असतो. सगळेजण खूप खुश असतात. वल्लरी खूप घाबरलेली असते. आणि रमाकांत म्हणतो, चिंटू मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि रमाकांत पुढे काही बोलणार इतक्यात रमाकांत चक्कर येऊन खाली असा वाढतो. अर्णव, ईश्वरी सगळेजण खूप घाबरतात. अर्णव रमाकांतला सावरतो. रमाकांत हा चक्क खाली पडतो. सगळेजण खूप घाबरलेले असतात. सगळेजण जमा होतात की रमाकांतला नेमकं झालं आहे तरी काय. आणि रमाकांत हा अर्णवला म्हणतो, चिंटू तुझी खूप मोठी फसवणूक झाली आहे, तुला खूप फसवलं आहे. मी तुला सांगतो हे सगळं कोणी केलं आहे. आता वल्लरी खूप घाबरते की आता रमाकांत माझं नाव घेणार की काय. अर्णव, अंजली, आजी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि रमाकांत वल्लरीचं सत्य सांगणार त्या क्षणी रमाकांत डोळे मिटतो. रमाकांतचा मृत्यू होतो. प्रेक्षकांनो, या मालिकेतला हा सगळ्यात सॅड क्षण आहे, दुःखी क्षण आहे. सगळ्यात मोठा ट्विस्ट, रमाकांतचा मृत्यू होतो. रमाकांत खाली असा कोसळतो आणि त्याच्या तोंडातून असा फेस येऊ लागतो. त्याची ही अवस्था पाहून ईश्वरी, अर्णव, अंजली, आजी, मामा या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. रमाकांतला हे काय झालं आहे, त्याच्या तोंडातून फेस का येतोय, कोणालाच काही समजत नाही. अंजली खूप रडू लागते. फक्त एकाच व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू असतं, ते म्हणजे ऑब्व्हियसली आपली ही दॅट इज दॅटवाली वल्लरी. कारण वल्लरीला माहिती आहे की उदयकांतने या रमाकांतला विषारी औषध दिलं, इंजेक्शन दिलं आहे आणि त्याने काही सांगण्याआधीच तो ढगात गेला आहे. हे पाहून वल्लरी खूप खुश होते. आणि प्रेक्षकांनो, खरंच फक्त वल्लरीचं सत्य समोर येऊ नये, वल्लरीच सत्य कोणाला कळू नये, अर्णव, ईश्वरीला कळू नये यासाठीच रमाकांतचा जीव घेण्यात आलेला आहे. आता उदयकांतकडे विषारी औषध कुठून आलं
विषारी इंजेक्शन कुठून आलं हे काही कळायला मार्ग नाही कसं त्यांनी मॅनेज केलं ते. पण रमाकांत मेलाय. रमाकांतचा खून वल्लरी आणि उदयकांतने केलाय हे एक सत्य आहे. आणि वल्लरी पुन्हा एकदा वाचली आहे वाचली ती कशी बशी परत. तिचं सत्य अर्णव आणि ईश्वरीला नाही कळलंय. रमाकांत हा बेशुद्ध झालाय असं सगळ्यांना वाटतं. आणि मग डॉक्टरांना बोलावलं जातं. सगळेजण एका हॉलमध्ये बसलेले असतात. डॉक्टरांची वाट पाहत असतात आणि तेवढ्यात मामा आणि डॉक्टर तिथे येतात. डॉक्टरांना पाहून सगळे उठून उभे राहतात आणि विचारतात की काय झालं आहे डॉक्टर, ऑल इज राईट ना, बरे आहेत ना ते. तर डॉक्टर सांगतात सॉरी अर्णव सर, ही इज नो मोर. आता हे ऐकून अर्णव, ईश्वरी म्हणजे सगळ्यांच्याच म्हणजे असं सगळ्यांना असं जबरदस्त धक्का बसतो की अरे यार म्हणजे कसं काय झालं, कारण त्यांना माहीत नाही आहे ना की त्याला इंजेक्शन दिलं आहे विषारी. डॉक्टरांनी सुद्धा कन्फर्म केलं आहे की रमाकांतचा मृत्यू झाला आहे. रमाकांत आता जिवंत नाही आहे. अर्णव विचारतो व्हॉट डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही? नो मोर म्हणजे आता आता आत्ता तर होते ना ते, त्यांना आत्ता शुद्ध होती, ते फक्त बेशुद्ध झाले. तुम्ही असं कसं काय बोलू शकताय? आपण त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ, ICUमध्ये नेऊ, ॲडमिट करू, तुम्ही काय बोलताय? तर डॉक्टर म्हणतात सॉरी अर्णव सर, मी जे सांगतोय ते बरोबर बोलतोय. आता काही फायदा नाही आहे कोणत्याच ट्रीटमेंटचा. आता ते या जगात नाही आहे, त्यांचा मृत्यू झाला आहे. अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. ईश्वरी, अंजली सगळेजण रडू लागतात. आजी म्हणते हे परमेश्वरा असं म्हणून अशी खाली बसते. आता नम्रता आजीला सावरते. आकाशला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मामीला सुद्धा धक्का बसतो. आता हा धक्का खरा आहे की खोटा? ऑब्व्हियसली खोटाच आहे. मामीलाच माहिती आहे. आणि अर्णव हा मामाला विचारतो मामा. मामा म्हणतो हो अर्णव, खरं बोलतायत ते. आता या जगात नाही आहे भाऊजी, त्यांचे श्वास सुरू नाही आहेत. आता ते आपल्याला सोडून गेलेत. डॉक्टर सांगतात अर्णव सर, मला तुमच्या भावना कळत आहेत, पण शेवटी सत्य हेच आहे की तुमचे वडील आता या जगात नाही आहे. सॉरी असं म्हणून तिथून डॉक्टर निघून जातात. अंजली ही खाली अशी बसते. अर्णव तिच्या शेजारी बसतो. अंजली खूप रडत असते. मामीसुद्धा ओ बापरे असं तोंडावरती हात ठेवून नाटक करत असते. नाटकी बाई. सगळ्यांना खूप दुःख झालेलं असतं. आजी रडत असते. ईश्वरीसुद्धा रडत असते. अंजली रडत असते. अर्णवच्या डोळ्यात पाणी असतं. अंजली म्हणते आता तर इतक्या वर्षांनी बाबा आले होते आणि हे सगळं कसं झालं, हे काय झालं, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. अंजली डोक्याला हात लावून रडू लागते. आजी पण रडत असते. आणि मग तेवढ्यात मामी आपलं नाटक आता सुरू करते की अहो अहो मला त्रास होतोय. आणि मग मामा अर्णव तिला खुर्चीवरती बसवतात, तिला पाणी प्यायला देतात. आणि मामा विचारतो काय झालं वल्लरी? तर वल्लरी म्हणते अहो हे काय झालं त्यांच्याबरोबर, असं काही होईल असं मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. म्हणजे खून करून वल्लरी हे नाटकसुद्धा करते. आता बघा किती शातीर आहे ही. आणि सगळ्यांना ते खरं वाटतं की रमाकांत हे जग सोडून गेला आहे, यावरती आता कोणाचाच विश्वास बसत नसतो. तेवढ्यात आता शिर्के तिथे येतो आणि म्हणतो अर्णव सर, तुम्हाला बाहेर ते देवसरे बोलवत आहेत. अर्णव म्हणतो हो येतो. आकाश म्हणतो दादा तू थांब, मी जातो. अर्णव तिथे थांबतो आणि मग शिर्केबरोबर आकाश बाहेर जातो. देवसरे म्हणतो मला अर्णव सरांशी बोलायचं आहे. शिर्के म्हणतो नाही, त्यांची मनस्थिती नाही आहे, तुम्ही काय सांगायचं ते आकाश सरांना सांगू शकतात. देवसरे म्हणतो कसं मिस्टर आकाश, मिस्टर रमाकांत राजे शिर्के यांचा या प्रिमायसिसमध्ये मृत्यू झाला आहे आणि डॉक्टरांना अशी शंका आहे की त्यांना काहीतरी पॉयझन, विषारी पदार्थ दिला गेला आहे, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे त्यांची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवावी लागेल. आता हे ऐकून आकाश आणि शिर्केला जबरदस्त धक्का बसतो. आकाश म्हणतो ठीक आहे, तुम्ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि तुमचे प्रिमायसिसमध्ये जे CCTV आहे त्याचं फुटेज मला हवं आहे, पोलिसांना ते लागेल. देवसरे म्हणतो हो ते तुम्हाला मिळून जाईल, मी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून देतो, तुम्हाला फक्त कळवायचं होतं. देवसरे तिथून निघून जातो. शिर्के म्हणतो आकाश सर हे कसं पॉसिबल आहे, त्यांना कुणीतरी विष दिलं होतं. आकाश म्हणतो पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतर सगळं काही कळेलच, पण तोपर्यंत घरच्यांना काही सांगायला नको, नाहीतर त्यांना आणखीनच टेन्शन येईल. आणि हे दोघेही आता मध्ये येतात. मामा अर्णव विचारतात की काय झालं, तर आकाश म्हणतो डॉक्टरांना असा डाऊट आहे की काहीतरी चुकीचं घडलेलं असू शकतं, त्यामुळे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. हे ऐकून सगळ्यांना आता मोठा धक्का बसतो. मामा म्हणतो अर्णव आता तू आहे ना, या सगळ्यांना घेऊन घरी जा, मी आणि शिर्के पुढची प्रोसिजर करतो. मामा आणि शिर्के तिथून निघून जातात. आजी, मामी, अंजली, ईश्वरी सगळेजण रडत असतात आणि मग अर्णव आणि आकाश सगळ्यांना घेऊन घरी जातात. थोड्या वेळानंतर आता रात्र होते. अर्णव हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो. अर्णवसाठी हा खूप इमोशनल वेळ आहे, खूप इमोशनल क्षण आहे, कारण शेवटी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ज्या वडिलांना त्याने खूप वर्षानंतर शेवटच्या वेळेस बाबा अशी हाक मारली होती.
तर प्रेक्षकांनो, खरंच जर रमाकांत जिवंत राहिला असता, रमाकांतने या वल्लरीचं सत्य सगळ्यांना सांगितलं असतं, तर अर्णव आणि त्याचं कुटुंब किती आनंदात राहिलं असतं. परंतु आता रमाकांतच या जगामध्ये नाही आहे. अर्णव खूप दुःखी असतो, रमाकांतबद्दल विचार करत असतो. तेवढ्यात आता ईश्वरी त्याच्याजवळ येते. ईश्वरी अर्णव शेजारी बसते आणि अर्णवला म्हणते, सर, मी समजू शकते, ज्या व्यक्तीचे आई बाबा या जगात नाही आहे त्याला काय वाटत असेल, हे मी नक्कीच समजू शकते. अर्णव खूप दुःखी असतो. ईश्वरी म्हणते, सर, बाबा आहे ना, मला नेहमी म्हणायचे, त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. मला म्हणाले होते, ही माझी शेवटची इच्छा आहे की माझा चिंटू मला माफ करेल आणि मला बाबा अशी हाक मारेल, तेव्हा मी डोळे मिटायला मोकळा. बाबा मला नेहमी विचारायचे की ईश्वरी, चिंटूचा माझ्यावरचा राग कधी कमी होईल, तो कधी मला माफ करेल, कधी मला बाबा म्हणून हाक मारेल. ईश्वरी हे सांगताना खूप रडत असते. अर्णवसुद्धा खूप इमोशनल होतो. ईश्वरी म्हणते, सर, शेवटी तो क्षण आला. तुम्ही त्यांना माफ केलं, तुम्ही त्यांना बाबा म्हणून हाक मारली. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता, परंतु तोच त्यांच्या शेवटचा शेवटचा क्षण ठरला. त्या क्षणी ते हे जग सोडून गेले. अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णवच्याही डोळ्यात पाणी येतं. खरंच हा खूप इमोशनल सीन आहे. आपल्याही डोळ्यात पाणी येतं. ईश्वरी खूप रडत असते. ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला खरं सांगते, तुमच्या बाबांकडून चूक झाली असेल, ते तुम्हाला सोडून गेले असतील, परंतु त्यांचं तुमच्यावरती आणि अंजलीताईंवरती खूप प्रेम होतं. परिस्थितीमुळे त्यांना तुम्हाला सोडावं लागलं, परंतु त्यांनी जे काही केलं त्याचा पश्चाताप त्यांना झाला होता. आपण चुकलो हे त्यांना माहिती होतं आणि त्यांना ते सगळं पुन्हा सुधारायचं होतं. ते तुमच्याबरोबर ऑफिसलासुद्धा आले. तुम्हाला आठवतं आहे का? त्यांना पुन्हा जगायचं होतं, तुमच्याबरोबर राहायचं होतं, अंजलीताईबरोबर राहायचं होतं, पण त्यांची ती इच्छा नाही पूर्ण होऊ शकली. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आला होता. तुम्ही त्यांना बाबा अशी हाक मारली होती. त्यांना त्यांना पुन्हा स्वीकारलं होतं. जर ते आज आपल्यात असते तर किती खुश असते ना. अर्णवसुद्धा खूप रडू लागतो. ईश्वरीसुद्धा रडत असते. प्रेक्षकांनो, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. अर्णव एक शब्दही बोलत नाही. अर्णव रडत नसतो, पण त्याच्या मनात सगळ्या भावना अशा दाटून आलेल्या असतात. खूप छान ॲक्टिंग केली आहे अर्णवने सुद्धा. अर्णव रमाकांतचा किती द्वेष करायचा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रमाकांतने मला फसवलं, माझ्या आईला फसवलं, आम्हाला सोडून गेला, त्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली, असंच अर्णवला वाटायचं. पण मग ईश्वरीनेच रमाकांत आणि सुप्रियाला निर्दोष सिद्ध केलं होतं. तेव्हा अर्णवच्या मनातील थोडा राग कमी झाला होता. परंतु ते आम्हाला का सोडून गेले, त्यांनी आमची साथ द्यायला हवी होती, असं अर्णवला नेहमी वाटायचं. म्हणून तो रमाकांतपासून अंतर ठेवून होता. अर्णव ईश्वरी पुढे येतील, रमाकांतला फूल वाहतील आणि अर्णव हा रमाकांतला वचन देईल की तुमच्याबरोबर ज्याने कोणी हे केलं आहे ना, त्याला मी सोडणार नाही, त्याला मी शिक्षा देऊनच राहणार. हे ऐकून वल्लरी आता खूप घाबरणार, पण अर्णवने ठाम निश्चय केलेला असेल की आता बदला घेणारच. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि प्लीज सबस्क्राईब करून टाका एक. बाय बाय, टेक केअर.